नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी प्राजक्ता. तर आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखी बाहेरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट मैसूर भजी. तर मैसूर भजीला मैसूर बोंडा असे म्हटले जाते आणि यासाठी मी एक छोटी आणि सोपी रेसिपी दिली आहे. तर सर्वात आधी एका बाउलमध्ये 1 वाटी दही घ्या. त्यामध्ये थोडे पाणी घालून दही छान फेटून घ्या. आता यात जिरा आणि ओवा टाकून मिक्स करा. त्यानंतर 2 चमचे तेल आणि चवीनुसार मीठ घालून सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्र करून घ्या. आता यात 1 वाटी मैदा टाका. ही सर्वात महत्त्वाची स्टेप आहे. हे पीठ आपल्याला हाताने 5 ते 6 मिनिटं सतत फेटून घ्यायचे. जोपर्यंत पीठ हलकं आणि फ्लफी होत नाही तोपर्यंत हे फेटत राहा. आणि जर पीठ जास्त पातळ वाटले तर तुम्ही त्यात थोडा अधिक मैदा टाकू शकता. शेवटी यात चिमूटभर बेकिंग सोडा घालून मिक्स करा. आता हे पीठ झाकून 4 ते 5 तास मुरत ठेवा, ज्यामुळे भजी छान फुलते. 4 ते 5 तासानंतर पिठात लसूण, हिरवी मिरची आणि आल्याचा ठेचा टाका. त्यामुळे भजीला खूप छान चव येते. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा. तेल मध्यम गरम झालं की हाताने छोटे छोटे गोळे तेलात सोडा. भजी दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या. आणि तयार आहे आपली गरमागरम मैसूर भजी किंवा मैसूर बोंडा. ही भजी तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत सर्व करू शकता आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थँक्यू.